नमो त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांनी त्यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. दोन 2570 वर्षापूर्वी भारतामध्ये बुद्धाचा उदय झाला आणि बुद्धाने सारं नवीन जग बनवलं. बुद्धाने नवीन धम्म पद्धत, जीवन जगण्याची धम्म पद्धत निर्माण केली. भगवान बुद्धाच्या द्वारेच केवळ नवीन जीवनाचे मूल्य जगाला कळाले आणि जिवंत माणसानं कसं राहावं, अप्रमादशील ही बुद्धान केवळ शिकवलं. हे बाकी कोणाला कळत नव्हतं, कळणं शक्यच नव्हतं, कारण सारे लोक हे अविद्येमध्ये पडलेले होते. किंबहुना प्रत्येक संत, प्रत्येक साधू, प्रत्येक बुवा महाराज, प्रत्येक ब्राह्मण श्रमण, देव देवता हे सर्वच्या सर्व अविद्येमध्ये पडल्यामुळे भवचक्राच्या अधीन गेले होते. अविद्येतून लोभ, लोभातून द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून मोह, मोहातून ईर्ष्या, हेवा, लालच, तृष्णा, हाव आणि आसक्ती व भवचक्राचा सारा फेरा त्यांच्या पाठीमागे लागला होता. संपूर्ण जग हे भवचक्रामध्ये अंधारमय होत. अंधारात काय दिसणार आहे तुम्हाला? अंधारात तुम्हाला हिरा कसा दिसणार आहे? अंधारात तुम्हाला प्रज्ञेची ज्योत कशी प्राप्त होणार आहे? आणि म्हणून या विश्वामध्ये प्रथम जीवनाची नवीन जीवनशैली, जीवन जगण्याची कला ही केवळ भगवान बुद्धाद्वारे सांगण्यात आली. कोणत्याही माणसानं आपला मानव जन्म कसा सुंदर करावा, कसा गुणवान करावा, कसा परिपूर्ण आदर्श करावा हे बुद्धाद्वारे सांगलेलं आहे. बुद्धाने मानवाचा हा जन्म कसा उद्धारला जाऊ शकतो आणि तो कशाने उद्धारला जाऊ शकतो याचे वेगवेगळे अंग बुद्धाने मांडलेले आहेत. केवळ बुद्धाने शील शुद्ध ज्ञानाचा नैतिक मार्ग शिकवलेला आहे आणि ते प्रथम क्रमांकावर. प्रथम बुद्धाने शील शिकवलं, निष्पाप जगणं शिकवलं, निर्मळ जगणं शिकवलं, नैतिकतेनं समाज आणि समाजाचं मन तुम्ही निर्माण करा हे बुद्धाने प्रथम शिकवलेलं आहे.
आणि त्यानंतर बुद्धांनी या पूर्ण जगाला बदलवण्यासाठी, अंतर्मन पूर्ण बदलून टाकण्यासाठी, अंतर्मन पूर्ण मूलभूत बदलण्यासाठी हे सम्यक समाधीचा मार्ग बुद्धाने शिकवला. प्रत्येक मनुष्य अंतर्मनातून बदलू शकतो. आहे का तुम्हाला अनुभव? मग काय, अंतर्मन जे तुमचं बेकार आहे, माणसाचं मन बेकार आहे, समाजाचं मन बेकार आहे. प्रत्येक घराघरामध्ये लोक मनानं बिघडलेले आहेत. प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक देशामध्ये म्हणजे लोक बिघडून वागू लागलेले आहेत. मन विक्षुब्ध आहे, मन असंयमी आहे, मन दुराग्रही आहे, मन हे दुष्ट आहे, द्वेषानं भरलेलं आहे. मन हे मक्रूर आहे, मन द्वेष आणि मत्सर करून मन घमेंड करत राहते. मन जेव्हा बिघडते तर मग वाणी का बिघडणार नाही? आहे की नाही? जेव्हा मन तुमचं बिघडलं तर तुमचे हातपाय का बिघडणार नाही? या हातानं तुम्ही लोकांना दगड का मारणार नाही? तुम्ही डोळे वाचून तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे काठीला मारायला का जाणार नाही? तुमचं मन बिघडलं तर तुम्ही माणसाच्या पायावर पाय ठेवून त्याचा पाय पूर्णपणे फ्रॅक्चर का करणार नाही तुम्ही? कारण तुमचं मन पूर्ण बिघडून गेलेलं, तुमचं मन अगोदर खराब झालं. तुमचं मन हे याचा हातपाय तोडू का, याला लंगडे करू का मी, याला पूर्ण हायकोर्ट दाखवू का, याला सुप्रीम कोर्ट दाखवू का, असं ते मन क्रोधानं का म्हणणार नाही? कारण मन आतमधून क्रोधानं पेटलेलं आहे, मन आतमधून द्वेषानं पूर्ण पेटलेलं आहे, मन आतमधून अभिमानानं अहमपणानं पेटलेलं आहे. याला हैराण करतो आता कोर्टामध्ये नेऊन 20 वर्षाच्या पाठीमागं केस लावतो. किती लागू द्यावं पैसे, 1 कोटी लागू द्या ना, पण याला परेशान करतो असं म्हणणार हे मन अति वाईट मन आहे. भगवान बुद्धांनी या बिघडलेल्या अति वाईट मनाला, अति क्रोधी मनाला, अति घमेंडी मनाला, अति अहंकारी मनाला, अति ईर्ष्या, हेवा, तिटकारा करणाऱ्या मनाला सम्यक समाधीतून त्याला बुद्ध वचन अमृत पाजलं. एक 999 खून करणारा डाकू भंते अंगुलीमाल झाला. एक लोकांची हजामत करणारा नावी आपल्या पवित्र कर्मानं, आपल्या पवित्र मनानं, आपल्या पवित्र शिलानं, त्यागानं, तळमळीनं, सम्यक समाधीच्या परिपक्वतेनं, प्रज्ञेनं, नम्रतेनं, निर्विकार, निष्पाप, निष्कलंक बनून एक नावी माणूस अखिल भारतीय भिक्खू संघाचा बुद्धकालीन संघ नायक बनतो. किती महानता आहे बुद्धाची, तथागताची किती महानता आहे. एवढंच नव्हे, फाशी पाडण्याची पोरगी फाशी टाकू लावर पकडायची, फाशी टाकू ससे पकडायची आणि विकायची. ती कधी कापून घरामध्ये त्याचं पूर्ण भाजी करायची, खाऊ घालायची सर्वांना. अशी लालची मुलगी, अशी पूर्णपणे हाव करणारी, कवळं मांस खाण्याची तृष्णा करणारी. भगवान बुद्धाने ती तृष्णा बदलवली, त्याची वासना बदलवली, तिचा मोह बदलवला.
तिची लालचीपणाची भावना बदलवली, तिची आसक्ती बदलवली आणि ती बिघडलेली होती आतमधून. भगवान बुद्धांनी सम्यक समाधीच्या अनापान सतीच्या बळावर तिचं पूर्ण मन हे अरहंत मार्गाला नेलं. अरहंत भिक्खुनी झाली. अशा प्रकारे एक नाही, दोन नाही, हजारो मुली, हजारो लाखो माणसं भगवान गौतम बुद्धांनी या जगाच्या रक्षणासाठी, या जगाच्या समृद्धीसाठी, समतेची समृद्धी व्हावी, सारे मानव एक समान राहावे, कोणी हलका राहू नये, कोणी भारी राहू नये, कोणी नीच राहू नये, कोणी उच्च राहू नये, कोणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र राहू नये, अतिशूद्र राहू नये, तर समान सर्वांनी गुणवान बनावं, सर्वांनी अहिंसा पाळावी, सर्वांनी अमर्याद प्रेम आपल्यामध्ये परिपक्व वाढवावं, सर्वांनी महाकरुणेनं वागावं, सर्वांनी नम्रतेनं वागावं, सर्वांनी सदाचरणानं वागावं, सर्वांनी त्यागानं वागावं, अमर्याद त्याग वाढवावा, सर्वांनी एकमेकाला बंधुत्वानं एकीनं वागवावं, सर्वांनी हे सत्य, शांती, सहनशीलता, क्षमाशीलता, अनुकंपा आणि पवित्र अशा तरंगामध्ये सर्वांचं रक्षण निष्पाप निर्मळ भावनेनं करावं. हे जग भगवान बुद्धानं निर्माण केलं आणि असं जग हे संत कबीराने निर्माण केलं, संत तुकारामांनी निर्माण केलं, संत गाडगे बाबांनी निर्माण केलं. औदर्यानं भरलेलं मन, सहिष्णुतेनं भरलेलं मन, प्राणी मात्रावर दया करून रंजले गांजले दुःखी यांच्यावर दया करून त्यांचे दुःख, त्यांचे त्रास, त्यांची बिमारी दूर करण्यासाठी गाडगे महाराजांनी पूर्ण दवाखाने काढले. ज्याला जेवण नाही, जे भुका आहे त्याला जेवण, ज्याला कपडे नाही त्याला कपडे, ज्याला शिक्षण नाही त्याला शिक्षण, ज्याला आधार नाही त्याला परिपूर्ण आधार, असे गाडगे महाराजांनी शोषित, पीडित, रंजले गांजले दुःखी या सर्वांच्या उद्धारासाठी मोठ्या मोठ्या धर्मशाळा काढल्या. मुंबई, नागपूर, गोंदिया, गुलगाव, अकोला, पुणा, कलकत्ता. गाडगे महाराजांची सेवा मानवतेची सेवा होती. हे धुतांगधारी एक महान असा त्यागी, नम्रवान, सेवाभावी आणि सर्वात उच्च प्रतीचा संत होता. आणि म्हणून आपण सर्वजण यांच्या पावलावर पाऊल ठेवून वागावं. नवीन नवीन निर्मिती करण्यासाठी झिजलं पाहिजे. नवीन विचाराची उच्च प्रणाली वाढवण्यासाठी आपण जीवाचं रान केलं पाहिजे. नवीन महाविहार 40 कोटीचे 100 कोटीचे विहार बनवण्यासाठी जीवाचं रान केलं पाहिजे. झिजलं पाहिजे, आपण रक्त आटवलं पाहिजे, धन दिलं पाहिजे, पैसा दिला पाहिजे, अहो रात्र पूर्णपणे धावपळ केली पाहिजे. अनंत कोटी कोटीचे विहार बनवण्यासाठी भगवान गौतम बुद्धाचे पवित्र पावन निष्कलंक त्यागी निर्मळ अपरिग्रही असे पूजनीय भिक्खू यांच्यासाठी निवासाची व्यवस्था 1 मजली, 2 मजली, 3 मजली, 4 मजली, 5 मजली करण्यासाठी आपण कोटी कोटी रुपये अनेक फंडातून आणले पाहिजे. 100 कोटीच्या पुढचे फंड पडलेले आहेत.
दिल्लीला अब्दुल कलाम अल्पसंख्याक फंड कोटीनं पडलेली आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये काही नवीन करून दाखवलं पाहिजे. काहीतरी आपण करतो अशी आपल्यामध्ये धमक असली पाहिजे. आपण काहीतरी करून दाखवू शकतो या जगाला. या स्वतःच्या तळमळीनं, स्वतःच्या बुद्धिमत्तेनं, स्वतःच्या मनानं या जगावर, या समाजावर मी प्रभाव टाकू शकतो असं आपण सहकार्य धडपडीनं केलं पाहिजे, तळमळीनं केलं पाहिजे. आणि म्हणून नव जग निर्माण करण्यासाठी आपण तन, धन आणि सारा आयुष्य आपण खर्ची घातलं पाहिजे. कारण आपण जर निर्माण केलं, नवीन निर्माण केलं, नवीन महाविहार, नवीन बुद्धाची टीचिंग पद्धत, नवीन भिक्खू संघ, त्यांची राहण्याची व्यवस्था, सारं नवीन जर आपण उभं केलं तर 2 पिढ्याला ते कामी पडते. वर्तमान पिढीला आणि आपल्या नंतर जी पिढी येते त्या नवीन तरुण पिढीला 2 पिढ्यांचा उद्धार करणारं काम या पिढीमध्ये आपण निर्माण करून आपली धमक दाखवली पाहिजे की तुमच्यामध्ये काय पाणी आहे, तुमच्यामध्ये काय कर्तृत्व आहे, तुमच्यामध्ये काय जिद्द आहे, तुमच्यामध्ये काय बळ आहे, आत्मीयता आहे, तळमळ आहे, ते तुम्ही जगाला दाखवलं पाहिजे, समाजाला दाखवलं पाहिजे. आणि म्हणून नवीन कार्य करण्यासाठी आज आपल्या इथे पायाभरणीचा कार्यक्रम आहे. 5 जुलै 2026 हा कार्यक्रम पायाभरणीचा कार्यक्रम आहे. हा 3 मजली अखिल भारतीय भिक्खू संघाचे भिक्खू निवास आहे. आणि त्यानंतर त्याच्या बाजूला 20 कोटीचा बुद्धाचा महाविहार निर्माण करण्यात येईल. आणि मग याचं उद्घाटन झाल्याबरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये आपण 22, 23, 30 लाखाचं बुद्धा लाईफ अँड बुद्धा पूर्ण ऑटोबायोग्राफी असं बुद्ध गॅलरी ते निर्माण करणार आहोत. संपूर्ण बुद्धाचं चित्र इथं आपल्याला 2 मजली 30 लाखापर्यंत तिथे निर्माण करायचं आहे. उद्घाटनाच्या दिवशी ते आपण पायाभरणी करणार आहोत. जे लोक त्याला बुद्धाचं चित्र आणायला मदत करतील त्यांची नोंद सुरू आहे. एक चित्र 15,000ला आहे. प्राध्यापक बबन मोरे आणि त्यांची पत्नी सुरेखा मोरे यांनी आपली नोंद केली. आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ इथं एक बुद्धाचं चित्र बुद्ध गॅलरीमध्ये लावावं म्हणून. त्यानंतर माननीय उपासक अनमोल कानिंदे यांनी सुद्धा आपल्या बापाच्या स्मरणार्थ 15,000चं एक चित्र इथे लावा म्हणून त्यांनी नोंद केलेली आहे. त्यानंतर आयुक्त नंदाताई गौतम, नंदाताई यादवराव गायकवाड, ते बापाच्या स्मरणार्थ, यादवराव गायकवाड स्मरणार्थ 15 लाखाचं हे चित्र या ठिकाणी लावा म्हणून तिची नोंद झालेली आहे. असे आपल्याला 65 लोकांची नावं, ज्या लोकांची श्रद्धा तळमळ आपल्या मृत्यू व्यक्तीबद्दल आहे त्यांच्यापासून असा अभिप्राय हवा आहे. सर्वांचं मंगलो वनवड्डको बलवड्डको धनवड्डको ज्ञानवड्डको पय्यावड्डको ते सच्चेन शीलेन कान्तिमेत बलेन च ते विद्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च. बुद्धं नमः.
धम्मं नमामि संघं नमामि। बुद्ध भगवान की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, सावित्रीमाई फुल्यांचा, राजश्री शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, मातोश्री रमाई आंबेडकरांचा, मातोश्री भीमाई आंबेडकरांचा, रामजी सुभेदार आंबेडकरांचा, मालोजी सपकाळ आंबेडकरांचा, संत गाडगे महाराजांचा, जिजाऊमा साहेबांचा, संत तुकाराम महाराजांचा, संत कबीर महाराजांचा। हर जग में बुद्ध का नाम है, भारत की ये शान है। अरे जग में बुद्ध का नाम है, भारत की ये शान है। अरे जग में बुद्ध का नाम है, भारत की शान है। अरे बौद्ध धर्म की क्या पहचान, मानव मानव एक समान। अरे बौद्ध धर्म की क्या पहचान, मानव मानव एक अरे बौद्ध धर्म की क्या पहचान, मानव मानव एक अरे समता शांती बंधुत्व बुद्धाचे हे मूळ तत्व। अरे समता शांती बंधुत्व